मरणानंतरही मरण यातना, नदीवर पूल नसल्याने भर पुरातून प्रेतयात्रा। पालघर जिल्हा विविध विकास प्रकल्पांमुळे विकासाच्या प्रवाहात येत असल्याचं चित्र निर्माण केलं जात असलं तरी आजही जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात मूलभूत सुविधांची मोठी वानवा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। पाणी, रस्ते, वीज यांसह अनेक प्रश्नांशी येथील नागरिक आजही झुंजत आहेत। विकासाच्या नावानं कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होत असतानाही डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी कातकरी कुटुंबाला मृत्यूनंतरही मरणयात्रा सहन करण्याची वेळ आली आहे। धुंदलवाडी परिसरात नदीवर अद्याप पूल नसल्याने एका कातकरी कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी नातेवाईकांना भर पाण्यातून धोकादायक नदी पार करावी लागली। पावसामुळे नदीला आलेल्या पुरातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ या कुटुंबियांवर आली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाच्या विकास कामांवर आणि स्थानिक सुविधांवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। परिसरात पक्क्या रस्त्याची सुविधा नसल्याने पावसाळ्यात कच्च्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होतो। त्यामुळे अंत्ययात्रेसाठी नातेवाईकांना सुमारे 1 ते 2 किलोमीटर अंतर चिखल तुडवत पायी जावे लागते। नदीवर पूल नसल्याने पुढील प्रवासासाठी भर पाण्यातून नदी पार करण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। स्मशानभूमी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकूड उपलब्ध होत नसल्याचे, मृतदेह दफन करण्याची वेळ येत असल्याचे मयत कुटुंबियांनी सांगितले। त्यामुळे प्रशासनानं केवळ स्मशानभूमी उपलब्ध असल्याचं सांगण्यापेक्षा पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान याबाबत स्थानिक सरपंच यांच्याशी विचारणा केली असता परिसरातील स्मशानभूमी सुव्यवस्थित असून येथे जाण्यासाठी खडीकरण केलेला रस्ता असल्याचे त्यांनी सांगितले। संबंधित कुटुंबाने घटनेपूर्वी ग्रामपंचायतीला माहिती दिली असती तर अंत्यसंस्कारासाठी लाकडांची व्यवस्था करून देण्यात आली असती असे देखील त्यांनी स्पष्ट केले। मात्र एखादी दुर्घटना किंवा अडचणीची घटना घडल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये आजही रस्ते, पूल, वीज, पाणी आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अशा घटनांमधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। धुंदलवाडी परिसरातील नदीवर कायमस्वरूपी पूल उभा राहावा, रस्ता पक्का करावा, तसेच पावसाळ्यातील अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। जय जोहार, जय आदिवासी। मी नितेश मुकणे पालघर जिल्ह्यामधून डहाणू तालुका या गावातून बोलत आहे आणि धुंदलवाडी आमचं गाव आहे। तसंच आम्हाला या प्रेत आणण्यासाठी बऱ्याच काही अडचणी आल्यात, तर आम्ही धुंदलवाडी तलाठी ऑफिस पासून तर खडकीपाडा असा अंतर कम से कम 10-15 मिनिटाचा किंवा 1.5 किलोमीटर असा एवढा आहे। पण हीच गोडी आम्ही आपल्या खडकीपाडा इकडनंची नदी जाते त्या नदीवरून आम्ही घेऊन आलो, पण जसं तसं घेऊन आलो। आमच्याकडे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही किंवा पूल नाही, तर त्याच्यामुळे आम्ही हे बोडी आम्ही पुरातून घेऊन आलो सगळेजण। तर हे आम्हाला लई भरपूर त्रास जसा झालाय। तर आमच्या धुंदलवाडी ग्रामपंचायत यांना मी विनंती करतो की आम्हाला थोडंसं सोयीस्कर म्हणून आम्हाला रस्त्यात जाण्यासाठी आम्हाला रस्ता थोडा पूल बनवून द्यावे, कारण की मशानभूमीत घेण्यासाठी आमच्याकडे लाकडं उपलब्ध नाही। त्याच्यामुळे आम्ही जागे खोदून किंवा जमिनी खोदून त्याच्यात आम्ही हे पूर्ण करतो। हे सगळेजण आहेत, तर आम्हाला बरेच असे अडचणी आल्यात। तसं करून आम्ही ही बोडी इथपर्यंत आम्ही घेऊन आलोच। मुंबई डेडलाईन 24 साठी निलेश कासट, पालघर।